नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना सुट्ट्या कधीपासून लागणार आहे। आता उन्हाळा सुरू आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहे। बऱ्यापैकी प्रायव्हेट शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहे। उन्हामध्ये इतकं वाढ झालेली आहे की वातावरणामध्ये इतकं उन्हाळा आहे की सध्या सर्वत्र म्हणजे सगळीकडे जास्तीत जास्त सुट्ट्या सुरू झाल्या आहेत। पण आता अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस असो यांना सुट्ट्या कधीपासून लागणार आहे। हे जे टाइम टेबल होतं जानेवारी महिन्यातच देण्यात आलं होतं, पण आता याच्या तारखा काय असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि अजून एक आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे शासन निर्णय जो आलेला आहे की जो पगार वाटप आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी जे काही वितरित करण्याबाबत GR आलेला आहे, शासन निर्णय आहे, त्याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। 2 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आता उन्हाळ्याची सुट्टी कोणाला आवडत नाही, सुट्टी म्हटलं की सर्वांनाच आवडते। आणि उन्हाळा पण इतका सुरू झालेला आहे की कडक उन्हाळा आहे की मुलं शाळेत जाऊ शकत नाही किंवा मोठेही शाळेत किंवा म्हणजे बाहेर पडू शकत नाही, इतका उन्हाळा आहे। तर आता ही उन्हाळ्याची सुट्टी अंगणवाडी सेविका यांना कधीपासून सुरू आहे? तर उन्हाळी सुट्टी अंगणवाडी सेविकांना तुम्ही पाहू शकता टाइम टेबलमध्ये 2/5/2025 रोजी सुरू होणार आहे व 17/5/2025 अंगणवाडी सेविकांसाठी आहे व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी 19/5/2025 म्हणजे 19 मे ते 3 जून 2025 पर्यंत आहे। आता हे तुम्ही सुट्ट्या अरेंज करून घेऊ शकता, म्हणजे सेविका आणि मदतनीस यांच्यात आपापसात चर्चा करून अरेंज करून घेऊ शकता, स्वॅप करून घेऊ शकता। म्हणजे मदतनीसना आधी पाहिजेल आहे किंवा सेविकांना आधी पाहिजेल आहे, नंतर पाहिजेल आहे, तुम्ही हे तुमच्यानुसार हे अरेंज करून घेऊ शकता। पण आता हे 15-15 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, किमान 1 महिन्याची तरी सुट्टी पाहिजेल आहे। आता शासनाने म्हणजे गव्हर्नमेंटने ते सांगितलं आहे की पोषण आहार मिळण्यासाठी, मुलांना पोषक आहार मिळण्यासाठी, संपूर्णपणे आहार मिळण्यासाठी हे शाळा म्हणजे अंगणवाडी सुरू ठेवली आहे। पण इथे तुम्ही पॅकेट फूड म्हणजे तुम्ही पॅक केलेलं फूड सुद्धा देऊ शकता। जसं की 52 दिवसासाठी अंगणवाडी सेविका जेव्हा संपावर होत्या त्यावेळेस ते खाऊ वाटप कसं केला होता, तशा पद्धतीने सुद्धा 1 महिन्याचं खाऊ वाटप होऊ शकतो इथे। आता इथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सुट्टीचं तर कळालं। आता इथे 2/5 म्हणजे 2 मे ते 17 मे पर्यंत 15 दिवसाची सुट्टी आणि अंगणवाडी मदतनीस यांना सुद्धा 15 दिवसाची सुट्टी असणार आहे। शासनाला इथे विनंती आहे की किमान 1 महिन्याची तरी सुट्टी द्यावी, कारण उन्हाळा एवढा आहे की मुलांना ते पॉसिबल होत नाही किंवा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना सुद्धा इथे खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं। आता इथे अजून एक आहे ते म्हणजे शासन निर्णय काय आला होता, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेले निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे। तर इथे आनंदाची बातमी सुद्धा आहे, महिला व बाल विकास विभागांतर्गत आलेला हे शासन निर्णय आहे, महाराष्ट्र शासन अंतर्गत हा आलेला शासन निर्णय आला आहे। तर इथे शासन निर्णय काय आहे, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे व इथे तुम्हाला पूर्णपणे इथे माहिती देण्यात आलेली आहे। एकूण रुपये 218 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्याचा शासन मान्यता सुद्धा इथे मिळाली आहे। त्यामुळे तुमचा पगार सुद्धा लवकरच तुमच्यासाठी मिळणार आहे, तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हे सुद्धा एक म्हणजे गुड न्यूजच आहे, कारण बऱ्याच दिवसापासून पेंडिंग असलेला जो पगार आहे ते एकदाच आपल्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ताई यांना पगार 2 ते 3 दिवसांपर्यंत मिळून जाणार आहे, कारण हेडपर्यंत हे पोहोचणार आहे। हे जे GR आला आहे तो 22 एप्रिलला आला आहे। त्यामुळे तुमचे पगार झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि इथे अजून एक शासनाने निर्णय घेतला आहे तो म्हणजे काय, अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांना अंगणवाडी शाळा एकत्रित होणार आहे, म्हणजे CBSE पॅटर्न आता सर्वत्र लागू होणार आहे। हे सुद्धा आहे म्हणजे नवीन जे शैक्षणिक धोरण आहे ते सुरू होणार आहे। जे पूर्व प्राथमिक होतं किंवा प्राथमिक शिक्षण आहे, जे नर्सरी LKG UKG ते CBSE पॅटर्नमध्ये होणार आहे। त्याच्याबाबत सुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहोत, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक तरी लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।